एका अद्भुत कर्तृत्वाने समालोचनाला एका वेगळ्याच उंचीवर नेले. अचूक परखड निर्भीड समय सूचक म्हणून ओळख प्राप्त लाडका अलंकार बनखिले. अलंकारजी, तुमच्या भावी वाटचालीस आम्हा संयोजक आयोजकांकडून भरभरून शुभेच्छा. थँक्यू डीजे. दोन्ही संघाचे 12th मॅन अजून आलेले नाही आहेत. पानवडी संघ आणि तारादत्त संघ 12वे खेळाडू पाठवा, कृपया विनंती असणार आहेत. त्याशिवाय सामना देखील सुरू होणार नाही याची नोंद. वरती या सर, सर वरती या, कृपया विनंती असेल. कोणत्या संघाचे तुम्ही? तारादत्त संघाचे मात्र 12वे खेळाडू या ठिकाणी आलेत. तर पानवडी संघाचा 12वा खेळाडू अजूनपर्यंत आला नाही. सलामीची जोडी देखील पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये आली आहे. खेळाडूंची नावं काय आहेत? आदेश आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेने आहे. तर नॉन स्ट्राईकला प्रसाद आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पानवडीने टॉस जिंकलाय. मोठ्या अक्षरात निर्णय देखील फलंदाजीचा घेतलाय. आकाश ठीक आहे. पानवडी संघाची बॅट्समन नाव सांगा. हा चेंडू पहा शरीरयष्टीवरती आदळलाय. धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील होता, कॉल केला होता, परंतु प्रसाद सरांकडून मात्र नकार कळवला गेला. तोपर्यंत चेंडू डाट होतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय हर्षद मारा करतोय. हर्षद मात्र गोलंदाजी मार्केट सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा दिशा दिली जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जातोय. चेंडूने माती खाल्ली आणि चेंडू देखील जाईल सरळ सुसाट वेगात सीमा रेषेला तोडत फोडत खनखनी चौकार फॉर रन. फटकासा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. पुरंदरेश्वरा चषक आपण पाहतोय आणि चौथा सामना देखील मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा पाहायला मिळेल. रिव्हर्स मात्र खेळलाय आणि त्या ठिकाणी काय घडतंय मित्रांनो, जेल तर सुटलाय. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण देखील अवलंबताना पाहायला मिळतात. 2 आल्यात, तिसरीसाठी प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता चित्त्याच्या चपळाईने 3 धावा पळून पूर्ण आहेत. धावफलक 3 धावसंख्येने वाढलं जाईल. धावफलकावरती नजर टाकूया. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना आणि 7 मात्र दोनही फलंदाजांना एकमेकांची द्यावी लागेल. यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल. 0-7 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. हा चेंडू पहा पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. जेल त्या ठिकाणी निसटलाय. दुसरं जीवदान मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय. एका बाजूने आपण पाहिलंय आदेशला देखील जीवदान दिलं होतं. त्या ठिकाणी गल्लीच्या दिशेने झेल मात्र निसटला होता. आता मात्र झेल देखील पुन्हा एकदा निसटताना पाहायला मिळेल मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाते. 1 मोर सिंगल. धावफलक जाऊन पोहोचेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा जमिनीत समांतर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्जेदार होत आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा 1 मोर सिंगल. धावफलक 9 धावा धावफलकावरती बिनबाद आतापर्यंत झाल्यात. आदेश आणि प्रसाद ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि कामगिरी कशा प्रकारची होणार हे देखील पाहणं गरजेचं. हा चेंडू पहा चपल होऊन खेळलाय. गॅपमध्ये ढकलून दिलाय. शर्यत तर लागलेली आपण पाहतोय, परंतु शर्यत कोण जिंकणार आणि चेंडूने शर्यत जिंकली. चेंडू जाईल सरळ सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. खनखनी चौकार फॉर रन. फटकासा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. अपना एक आदर्श निर्माण कर, अपनी एक पहचान निर्माण कर. मांगने से जिंदगी कैसी मिल सकती है मेरे दोस्त. हर कदम पर एक विश्वास निर्माण कर. आता मात्र विश्वास निर्माण करावा लागेल. एका बाजूने फलंदाजांना, दुसऱ्या बाजूने गोलंदाजांना, एका बाजूने पानवडी संघाला तर दुसऱ्या बाजूने तारादत्त संघाला. कारण दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्त्वपूर्ण. डू ऑर डाय, करा अथवा मरा अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा चेंडू पहा खराब 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 गोलंदाजी आणि वाईट बॉल पंचांचा इशारा. धावफलक एका धावेने वाढेल.
14 धावा धावफलकावरती लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण गोलंदाजीच्या माध्यमातून आलाय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा फ्रंट फुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या खूप दूरवरती राहतोय. पंचांकडे अपील देखील केलं जात आहे, परंतु पंचाकडून वाईट बॉल. एका अवांतर धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढतोय. धावफलकामध्ये वाढ होतीये आणि 15 धावा धावफलकावरती लागलेले आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पहा थोडीशी पडझड मैदानाच्या आतमध्ये जाणवेल. तोपर्यंत 3 क्षेत्ररक्षक चेंडू ज्या पाठमोरे करतायत तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाईल. 1 मोर सिंगल. धावफलकावरती 16 धावा आहेत. 16 धावा म्हणलं की सचिन रमेश तेंडुलकर आठवतात. 16 धावा म्हणलं की ज्यांनी मात्र आपल्या समोर 16 वर्षी ज्ञानेश्वरी ठेवली. संतांची भूमी, संतांची तालुका म्हणून निश्चित रूपाने या तालुक्यामध्ये पाहायला जातं. आता सोपान काकांचे भाऊ अर्थात संत ज्ञानेश्वर महाराज आठवल्याशिवाय राहणार नाही, कारण वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी मात्र आपल्या समोर ठेवली होती. तदनंतर पुन्हा एकदा एक सिंगल जी लेगबाईच्या स्वरूपात आली जाईल. धावफलक एका धावेने वाढेल आणि 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. हा चेंडू पहा उलटा झालाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट खेळून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्जेदार होतंय. फेक पहा थोडीशी आस्थाव्यस्त पाहायला मिळेल. तोपर्यंत एका धावेने समाधान मानलं जाईल. धावफलक एका धावेने जाऊन पोहोचेल. ते 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 अंक म्हणलं की विराट कोहली यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, कारण टेनिस क्रिकेट म्हणलं की निश्चित रूपाने विराट कोहलीचे फटके देखील आपण अनेक पाहत असतो. दर्जेदार फटकेबाजी त्यांची देखील पाहायला मिळते आणि हा देखील चेंडू पहा अतिशय बाहेर जातो सीमारेषेच्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे फटके पूर्णपणे आपण पाहतो आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये देखील तशाच प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न मात्र खेळाडू करत असतात. चौकारा फटका असा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री थँक्यू. पुन्हा एकदा हा चेंडू पहा बिग हिट केलाय आणि सरळ जातोय स्क्वेअर लेग. एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर खणखणी चौकार आहे. फटका असा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. पुन्हा एकदा हा चेंडू पहा फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही आणि षटक देखील संपलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो. लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा चंद्रकांत आपण पाहतो गोलंदाजी मार्गावर आलाय. पहिला चेंडू पहा सुसाट वेगात सरळ जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू आहे. मी विराट कोहली यांच्याबद्दल सांगत होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांची फटकेबाजी निश्चित रूपाने पाहायला मिळते. चौफेर फटकेबाजी आणि त्यांचे चौकार देखील अतिशय कव्हर ड्राईव्ह वगैरे आपण पाहत असतो. अतिशय दर्जेदार पाहायला मिळत असतात आणि त्याचीच एक आखणी टेनिस क्रिकेटमध्ये देखील अनेक खेळाडू करत असतात. आणि हा चेंडू पहा सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला बसला जातोय. फलंदाज बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी.
5 षटकांची लढत आपण पाहतोय मैदानावरती रंगली जाते. तिसरं षटक प्रगतीपाथावरती पहिला धक्का देखील संघाला बसला जातोय. अर्थात फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल आदेश. तर नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पहा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकत नाही. तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाईल वन मोर सिंगल. धावफलक एका धावेने वाढेल आणि धावफलकावरती पाहूया झाल्या गेल्या त्या 27 धावा. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पंचांकडे अपील तर केले, परंतु लेग बिफोर आपल्या स्पर्धेमध्ये पूर्णपणे बंद असणार आहे. लेग बिफोर साठी अपील देखील केलं होतं, परंतु अपील पंच पूर्णपणे फेटत आहेत. हा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली जाईल. धावफलक 28 धावा. हा चेंडू पहा पुन्हा एकदा बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलाग करतील, परंतु चेंडू देखील जातोय. एक टप्पा घात खिलाडी के मस्तक पे दस्तक देते हुए षटकार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. चौकार आलाय. धावफलक 32 धावसंख्येवर जाऊन पोहोचले. हा चेंडू पहा व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आला जाईल. पुन्हा एकदा 33 धावा धावफलकावरती लागलेले आपण पाहतोय. 33 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत आपण पाहतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकत नाही, परंतु हलकीची एज मात्र चेंडू घेतोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षण पहा त्या ठिकाणी दर्जेदार होईल. एक सिंगल आली आहे. एका धावेने समाधान मानलं जात आहे आणि षटकं देखील संपली जातील. तीन षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती जाऊया एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना पानवाडी संघाच्या झाल्या त्या 34 धावा. यानंतर मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. आणि धन्यवाद अनिकेत. पोलादी निर्धार आमचा असुर बळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजय वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमच्या वज्राहूनही बलवंत असे, मरून मारूनही पुढे निघाले. गर्व तयाचा कोण हरी, ही रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभेद करील. आपण पाहतोय बॅटमधनं षटकार येताना पाहायला मिळाला. संघाच्या धावफलक छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत पहा मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. 2 ताकदवर संघ आहेत, तारदत्त आणि पानवडी या 2 संघांमधील सामना पुन्हा एकदा पाहायला मिळतो. यावेळेस आखोट टप्प्याचा चेंडू, तिथं कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू फर्रार सर सीमारेषा पार चौकार. फटकासा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार.
मानवंदना देऊया. धावफलकावर त्याप्रमाणे थोडीशी चूक पाहायला मिळाली. गोलंदाजांकडून थोडीशी चूक होती. 48 असतील सॉरी. 6व्या पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू तुम्ही पाहताय ब्लॉक मारा. इथं आपण पाहतोय यष्टीरक्षकाला नो चान्स असणार आहे. शॉर्ट फाईन लेगचा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. संघाचं धावफलक 49 वरती जाऊन पोहोचले गेले. प्रथमतः आपण पाहतोय पानवडी संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ जर पाहायला गेलं तारा दत्त जी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय विवाह रचना जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ह्या वेळेस भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय ब्लॉक चेंडू जे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीवरती आलाय. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. चौथं षटक मार्गस्थ जे तुम्ही पाहिलं. संघाच्या स्कोर कार्ड वरती 49 धावा आहेत. शांत वातावरण करणारा सामना तुम्ही पाहताय. दुपारचं सत्र आहे जे आपण पाहतोय. थोडासा उन्हाचा तडाखा देखील जाणवतोय फलंदाजांना गोलंदाजाला. त्याच तडाख्याने मी आधी देखील म्हणलो होतो याआधी फलंदाजी करावी लागेल. काय कामगिरी होणार आहे. ह्या वेळेस आपण पाहतोय गोरखसाठी हा चेंडू तुम्ही पाहताय. पंचांकडे नक्की आपण पाहिलं दाद मागितली गेली. पंच कळवताय चेंडू सुरेख आहे. नो आहे. थोडासा निर्णय लवकर कळवा सर विनंती असेल. नो चेंडू पंचांनी कळवला. जो आपण पाहतो पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला फ्रीट असणार आहे. त्या फ्रीटचा फायदा घेतला जाणार का पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती आलाय आता. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद आपण याआधी आपण पाहिलं बाद झाला. आता सागर मैदानाच्या आतमध्ये आहे जे आपण पाहतोय. कार्पेट फेटके मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. दुसऱ्या धावीला देखील प्रयत्न आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहताय. इथं काय फेकी करण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा एक चोरटी धाव येणार आहे. तिसरी धाव देखील आपण पाहतो घेतली गेली. ताकदवर क्षेत्ररक्षण करावं लागेल तुम्हाला. या एक एक धावा वाचवावं लागतील कारण की प्रत्येक संघ जर पाहायला गेला मातब्बर आहे. एका एका धावेंमुळे या स्पर्धेतनं काही संघांना बाहेर देखील जावं लागले. इथं तुम्हाला चुका माफ नसतील कारण की डो ऑर डाय प्रत्येक सामना तुमच्यासाठी आहे. यावेळेस वाईड पंच कळवतायत. हे षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 5वं जे सुरू झाले. राजेंद्र आपण पाहतो गोलंदाजीवरती आलेत. राजेंद्र नावाप्रमाणे आपण गोलंदाज फलंदाजावरती राज्य करेल का पाहायचे. पुन्हा एकदा फुलटॉस आणि पहा क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झाला. फलंदाजीत आपण पाहतोय काय नो बॉल. नो चेंडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. तिसऱ्या आपण पाहतो एक पंचांनी कळवला. चेंडू फेकलाय. नो कळवलाय. फेकी गोलंदाजी आपल्या स्पर्धेमध्ये ज्या मान्य नाही. काही कामगिरी आपण पाहतोय. नो असेल. फ्रीटचा चेंडू पुढचा असणार आहे. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू आपण पाहतोय सरळ नो देखील आहे प्लस चौकार. फटका असा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. पंचांनी नक्की कळवलं. आता नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करतो की काय पाहायचंय.
यावेळेस आपण पाहतोय पुन्हा चेंडू हलक्यात टोलवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पहा दूरवरती असेल, इथं शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय अगदी सीमारेषाबाहेर. चौकार. फटका असा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. चौकार आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये आला गेला. सूरज जगताप यांचं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आगमन होते. हॉटेल उत्तमचे प्रोप्रायटर यांचं मनपूर्वक मी सरचे स्वागत करतो. हा चेंडू अख्खो टप्प्याचा आत इथं क्षेत्ररक्षक आहे जो पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहतो सुरेख केले गेलं. दुसऱ्या धावेला देखील पुन्हा एकदा प्रयत्न आहे. 2 धावा चपळून पूर्ण होतील. संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 67 वरती. तुम्ही पाहताय संघाचं धावफलक आहे. कोट्यवधी वर्षांनी एखादा पंच 4 बॉल झाले. 2 चेंडू अजून बाकी आहे. 9 बॉल नीट मोजलेत का? 9 या ठिकाणी आपण गुणलेखन केलेलं आहे. 2 चेंडू नो आहेत. एक वाईड आहे. 1 चेंडू वाईड देखील आहे. तुम्ही थोडस लक्ष द्या विनंती असेल. त्याला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. ताबडतोब विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब. खेळाडूंना विनंती असेल. अजून 2 5 षटकांचा आपण पाहतो. या ठिकाणी खेळ संपला जाईल. 67 बनवले गेले. 68 धावांचं आता आव्हान तुम्हाला आपण पाहतो. या ठिकाणी जे बनवावं लागेल जय हिंद, जय महाराष्ट्र. मानवंदना देऊया कार्यकुशल नेतृत्वाला. पुरंदर हवेलीच्या कार्यसम्राट नामदारांना मान्य नामदार विजयबापू शिवतारे साहेबांच्या कर्तृत्वाला सज्ज होऊया पुरंदरेश्वरा चषकाच्या दिदीप्यमान सोहळ्याला. संघर्ष समन्वय अभ्यास विचार संघटन अशी अद्भुत ओळख असणारे गुंजवणीचे शिल्पकार शिवसेनेचे ढाण्या वाघ कार्यसम्राट मान्य नामदार विजयबापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मान्य नामदार विजय नाणेफेकीचा गोल आपण करणार आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमच्या आयोजकांनी जो आपण पाहतोय हा रणसंग्राम उभा केला त्यांचा या ठिकाणी आमच्या आयोजकांचा या ठिकाणी सन्मान करतात. त्यामुळे आपण पाहतोय रुपेशजी म्हस्के आणि सोमनाथजी म्हस्के साहेबांच्या वतीने आपण पाहतो आमच्या आयोजकांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. एक चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी केलं त्यांचा या ठिकाणी आमच्या प्रिय पाहुण्या मंडळीकडून या ठिकाणी सन्मान केला जातोय. सर्वांचं
विजय बापू शिवतारे साहेबांच्या या वाढदिवसानिमित्त आयोजित पुरंदर चषक 2021च्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. 68 धावसंख्येचा आपण पाहतोय पाठलाग सुरू होईल. प्रथम फलंदाजी करता असताना आपण पाहिलं 67 बनवले गेले, 68 आता पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तारादत्त संघाला युवा नेते आपण पाहतोय विक्रांतदादा पवार यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आपल्याला देखील विनंती असेल समोर या मान्यवरांचा आपण पाहतो या ठिकाणी सन्मान होतोय. आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने एक विक्रांतदादा पवार युवा सेना पदाधिकारी पुरंदर तालुका यांचा आपण सन्मान करतोय. दादांना विनंती असेल की या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय बेकराई नगर आणि वाल्ले ना. ठीक आहे. बेकराई नगर संघ नाणेफेक जिंकला. काय निर्णय आहे? जाऊया सामना सुरू करा. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती एक नो बॉल असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय खराब पाहायला मिळाला. विशाल आणि राजेंद्र ही जोडी आपण पाहतोय. सहाव्या फ्रीटचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू आपण पाहतोय सुरेख कमबॅक होणार चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फ्रीट होता. इथं आपण पाहतोय विशाल आणि राजेंद्र ही जोडी तुम्ही पाहताय. तर गोलंदाज मार्गवरती आदेश आपण पाहतोय गोलंदाजीवरती आलाय. आदेशचा आपण पाहता हा चेंडू विशाल आपण पाहतोय. विशालच्या बॅटमध्ये आपण पाहतोय हलक्यानं फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. सिंगल आली. संघाचं धावफलक एकने पुढे सरकलं. धावफलकावरती 3 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. सलामीची ताकदवर जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत. ह्या वेळेसचा चेंडू आपण पाहतोय खाली राहिला. जो आपण पाहतोय उसळी घेणारा पाहायला मिळाला. अकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही. डॉट चेंडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आपण पाहतोय आणि आदेशला आपण पाहतोय पहिलं षटक निर्णायक षटक टाकण्यासाठी मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक आदेश टाकताना पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. बॅट वाऱ्याच्या वेगाने इथं फिरवली गेली. चेंडू बॅटवरती येताना पाहायला मिळत आहे. डॉट आला. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवला. जो पाहतोय आपण डॉट आहे. हाणामारी करावी लागेल विशाल आणि राजेंद्रला. इथं ताकदवर खेळायचं आहे कारण की आव्हान जर पाहिलं गेलं 5 षटकांमध्ये एक मोठं आव्हान आहे. 68 धावसंख्येचा पाठलाग तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस अकुट टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला. झेल झाला. विकेटचं पतन. पहिला मासा या ठिकाणी राजेंद्र बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी.
पहा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय पानवडी विरुद्ध तारादत्त हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथमतः फलंदाजी करत असता पानवडी संघाने बनवले होते 67 धावा. 68 धाव्यांचा पाठलाग सुरू झालाय. तारादत्त संघ इथं पहा किती अडचणीत आलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची हलकेत आणि एज थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे जिथं आपण पाहतो चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. एक सिंगल आले. संघाचं धावफलक वाढेल एका धावेने. 4 धावा फक्त आतापर्यंत आदेशने खर्च केल्यात. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आणि 4 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मानवंदना देऊया कार्यकुशल नेतृत्वाला. पुरंदर हवेलीच्या कार्यसम्राट नामदारांना. मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेबांच्या कर्तृत्वाला सज्ज होऊया पुरंदरेश्वरा चषकाच्या दिदीप्यमान सोहळ्याला. संघर्ष समन्वय अभ्यास. नवीन गोलंदाज येईल आता गोलंदाजी मार्कवरती. प्रसाद आलाय. आपण पाहतोय गोलंदाजीवरती येताना पाहायला मिळतोय. 4 धावा फक्त खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. अक्षरशः स्वस्त धाव्यांचं षटक. सामन्याचं समीकरण बदललं जाईल. शेवटचे 24 चेंडू आणि अजून आपण पाहतोय बनवायच्या त्या 64 धावा. त्यामध्ये जर पाहिलं गेलं पहिल्या षटकात 1 चेंडू नो देखील होता. म्हणजे काय गोलंदाजी केली पहा. अक्षरशः स्वस्त षटक. इथं कॉटन बोल्टची संधी होती. खेळ मैदानाच्या आतमध्ये निसटला. स्वतः गोलंदाज चेंडूवरती होता जो आपण पाहिलं हलक्या हाताने झेल घेण्याचा हा प्रयत्न त्याचा फसताना पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहतोय संघामध्ये अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय प्रवीण लोढे सर आज संघामध्ये नाहीत तरी देखील खेळाडूंचा खेळ आज चांगला आहे. इथं काय आदेशकडून चूक होते. झेल सुटतोय. तोपर्यंत आपण पाहतोय धावा घेतल्या जातील पळून. 2 धावा ज्या पळून पूर्ण होत आहेत. संघाचं धावफलक वाढलं. 6 धावा ज्या तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती आहेत. 6 रन्स. विशाल ऑन स्ट्राईक. हो विशालला हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा समजू शकला नाही. शरीराचा भेदक मारा. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात पंच कळतील. 1 धाव आली. धावफलक 7 वरती आपण पाहतोय जे जाऊन पोहोचलं गेलंय. हो नो चेंडू इथे प्रसाद अंदाजे तुम्ही पाहताय दिशा भरकटलाय. थोडासा पाहायला मिळतोय. फ्रीड असेल आता मैदानाच्या आतमध्ये. याआधी आपण नक्की चर्चा केली. संघामध्ये जर पाहिलं गेलं खेळाडूंचे मार्गदर्शक प्रवीण लोढे सर आज संघामध्ये नाही तरी देखील खेळाडूंनी आज चांगला खेळ दाखवला. फलंदाजी केली. ते जर असते तर अजून फरक पडला असता. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये वाईड आहे. फ्रीड कंटिन्यू असेल जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. संधी आली. संधीचं सोनं करून घ्यावं लागेल. फलंदाज आपण पाहतोय विशाल. नंबर आपण पाहतोय 2 म्हणजे एक ज्युनियर विशाल आहे एक सिनियर विशाल आहे. आणि इथं फ्रीडचा चेंडू होता. आपण पाहतोय इथं काय डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. पहा दोन्ही खेळाडू आपण पाहतोय सावध नसावेत. गोलंदाजाच्या लक्षात नव्हती इथं फ्रीडचा चेंडू आहे. परंतु फलंदाजाला देखील माहित होतं इथं धाव घेणं तर आपण आउट होऊया. परंतु इथं पहा नशिबाची साथ आहे. यावेळेस तुम्ही पाहताय वाईड चेंडू आहे जो पाहायला मिळतोय. म्हणजे या षटकात अक्षरशः वाईड चेंडूचा पाऊस पाडलाय गोलंदाजानं. प्रसादनं या षटकात आपण पाहिलं 2 ते 3 वाईड आलेत. एक नो बॉल देखील पाहायला मिळाला. आणि या वेळेस पाप चेंडूला आपण पाहतोय खांडून काढलंय क्षेत्ररक्षक. दूरवरती चेंडू जातोय. एक टप्पा खात सरळ सीमारेषा बाहेर. चौकार. फटकासा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. शोधल्यावर कस्तुरी मृग सापड
यांना अभिष्ट चिंतन अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा माननीय नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांना लाख लाख शुभेच्छा दिल्या. आपण पाहिलं पहिल्या दिवशी कित्येक मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रत्येक दिवशी आपण पाहतो सरपंच साहेब असतील, उपसरपंच प्रत्येक गावावरनं आपले संघ घेऊन या स्पर्धेत उपस्थित झाले. त्या सर्व प्रथम नागरिकांचं मी देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करेल. तब्बल आपल्या स्पर्धेमध्ये 60 ते 70 संघ सहभागी झालेत. पहिल्या फेरीतील सामने आपण पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काही कामगिरी आता हे दोन संघ देखील मैदानाच्या आतमध्ये. सामना बदलला, शेवटचे 18 चेंडू आणि 53 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. ह्या मैदानावरती 18 चेंडू 55 देखील चेस केल्या गेल्यात, परंतु आज 18 चेंडू 53 होणार का पाहायचं. विशाल स्ट्राईक एंडवरती आहे. हा चेंडू पहा, बिरकावून दिलाय, स्वागत केलंय सचिनचं. बिग 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 षटकार, नो प्लस षटकार, 7 धावा, दिवाळीचा बोनस मिळाला. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. गेला 7 धावा दिल्या, कोणताही न चेंडू टाकता. आपण पाहतोय तिसऱ्या षटकातला सचिन आलेत गोलंदाजीवरती. पहिला चेंडू खराब, त्याचा खरप समाचार. सिनियर विशाल जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, ज्युनियर विशाल दुसऱ्या बाजूला आहे. ही जोडी विशाल कामगिरी आपण पाहतोय करताना पाहायला मिळते का काय, हा प्रश्न आता आहे. एक विशाल आपण पाहतोय ताकदवर फटके खेळतोय. फ्रेडचा चेंडू देखील जो पाहायला मिळेल. समीकरण बदललं, शेवटचे 18 चेंडू आणि अजून आपण पाहतोय 46 धाव्यांची गरज. किती मोठा सामना होता बा. इथं हलका करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय विशाल यांच्याकडनं केला जातोय. 18 चेंडू आणि 46 सामना ओढून आणला विशाल. 5 झुंज देताना तो पाहायला मिळतोय. इथून पुढची कामगिरी आता कशा प्रकारची असेल. गोलंदाज सचिनला देखील ताकदवर गोलंदाजी करावी लागेल, कारण की फलंदाज आक्रमक बनलेत. आणि हा वेळेस देखील पहा, बिग 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 परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू गेलाय. अगदी हवाई यात्रेला येतोय षटकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. थँक्यू. पहा, एका बाजूला विशाल काळे आहे तर फलंदाजी करणारा विशाल मांगरे तुम्ही पाहताय. जर षटकार हॅट्रिक पूर्ण करत असेल तर विक्रांत दादा पवार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. इथं चेंडू हवेत असेल. षटकार हॅट्रिक साठी आपण पाहतो विक्रांत दादा पवार यांच्या वतीनं 500 रुपये होते, परंतु हा चेंडू आपण पाहतो गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. ताकदवर फटकेबाजी तुम्ही पाहताय. विशाल मांगरे नावाचं वादळ या मैदानावरती आता झंझावत करत आहे. धावफलक जाऊन पोहोचले गेले संघाच्या 30 धावा स्कोर कार्ड वरती. 16 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. यावेळेस देखील फटका फसलाय. निर्णायक झेल असेल हा. सचिन आणि इथं काय झेल कुणाचा सुटलाय मंडळी. जो विशाल मांगरे होताच नव्हतं करणारे. जीवनानं पहा, 3 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या प्रेमात पडलेत. झेल घ्यायचा कोणी, हा विषय आता मैदानाच्या आतमध्ये होता. चुका आणि चुका आता पहा मैदानाच्या आतमध्ये. ह्या चुका तुम्हाला सांगणार आहे हा विशाल मांगरे काय करू शकतो, ज्याच्या बॅटमधनं आज तोफेचे गोळे तुम्ही पाहता सीमारेषा पार गेलेत. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्रशी लाज जवाब. यष्टी रक्षण, वाह काय फेकी आहे. फलंदाज इथं क्रिकेट मधील आत्महत्या. ज्युनियर विशाल काळे बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येतील. करण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय कामगिरी करणकडनं केली जाते. ताकदवर खेळाडू आहे करण. सचिन देखील आपण पाहतोय आता इथं थोडेसे माग ठरत होते. एका विकेटचं पतन त्यांनी मिळून दिले. उर्वरित कामगिरी पाहायची कशा प्रकारची असेल.
या वेळेस बिग हिट करायचा आहे, मोठा फटका खेळायचा आहे, चेंडू बॅटवरती आला नाही, डॉट चेंडू बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळतोय. तारादत्त विरुद्ध पानवडे असा सामना मंडळी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना पानवडी संघाने बनवल्या होत्या 67 धावा, 68 धाव्यांचा पाठलाग पहा किती भयानक चालू आहे. इथं दुसऱ्या बाजूला तारादत्त संघाकडनं पाहायला मिळतोय. जाऊया गोलंदाज सचिन पुन्हा एकदा तयार. ह्या वेळेस आखो टप्प्याचा चेंडू, बॉल आणि बॅटचा संपर्क फार दूरवरती, षटक संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या 32 धावा. शेवटचे चेंडू आपण पाहतोय आता शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू जय आणि हिंद. 36 धाव्यांची गरज, 18ची सरासरी असेल. जय महाराष्ट्र. मानवंदना देऊया कार्यकुशल नेतृत्वाला. पुरंदर हवेलीच्या कार्यसम्राट नामदारांना, मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेबांच्या कर्तृत्वाला सज्जवूया पुरंदरेश्वरा चषकाच्या दिदीप्यमान सोहळ्याला. संघर्ष, समन्वय, अभ्यास, विचार वरती आपण पाहतोय आलाय आता पुन्हा एकदा आदेश आपल्या संघाकडनं काय आदेश घेऊन आले प्रतिस्पर्धी संघासाठी पाहायचंय. इथं गोलंदाजी आज तो ताकदवर करेल का. 12 चेंडू 36 धाव्यांची गरज. जे षटक संघाला गरजेचं होतं तारादत्त संघाला ते याआधी मिळालं. सचिनच्या मार्फत त्या षटकात धावा आल्या. आता सामना आलाय 12 चेंडू 36 म्हणजे 18च्या सरासरीनं आता धावा बनवायच्यात. समोरच्या बाल जर पाहिलं गेलं विशाल मांगरे नावाचं वादळ तुम्ही पाहताय झंझावत निर्माण करते, सेट झालाय. त्याने इथं षटकार चौकार आज दाखवलेत. पाहिजे आता इथून पुढे निर्णायक फलंदाजी सुरू होईल. गोलंदाज आदेश तयार. पहिला चेंडू आदेशचा या षटकातला आपण पाहतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. परफेक्ट मारा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी सुरेख होताना जी पाहायला मिळते. आणि पहा पहिल्या चेंडूवरती हलक्यात धाव घेण्याचा हा प्रयत्न आपण पाहतो. फसला गेला, डॉट चेंडू आला. इथं डॉट चेंडू आता संघाला परवडणार असते. विशालला हात खोलायचे, विशालला षटकार चौकार खेळायचे. आदेशला इथं आता चेंडू डॉट टाकायचे. कोण यशस्वी ठरतो पाहायचं मैदानाच्या आत. यावेळेस पहा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहायचे तिथं चुकी आणि चुकी. चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर असेल. हा चेंडू येतो आपण पाहतोय षटकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकात. पहा विशाल मांगरेला हे दुसरं जीवदान किती घातक ठरेल. 6 धावा देऊन जाईल हे. आणि संघाचे धावफलक देखील वाढले गेले. 38 धावा धावफलकावरती लागले गेल्या. क्रिकेटचं मैदान म्हणलं की क्षेत्ररक्षण ताकदवर करावं लागते. जीवदानं किती घातक असतात ना. येणारा का तुम्हाला सांगेल. आने वाला समय आपको बताएगा. आदेशने काय चेंडू टाकला होता इथं मासा गळायला लागतं राहिलाय. जो आपण पाहतोय 10 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आता फक्त असेल. यावेळेस पहा लोअर फुलटस होता. कार्पेट फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू आपण पाहतोय जवळ लागला असावा आणि एक सिंगल देखील आली आहे. सिंगलने आपण पाहतोय चालणार नाही. करण देखील आता दुसऱ्या बाजूने काय कामगिरी करेल. करणची फलंदाजी देखील संघाला तारदत्त संघाला जी गरजेची असणार आहे. आणि आदेशच्या गोलंदाजीची गरज जी संघाला होती ती कामगिरी आता तो पुन्हा एकदा दाखवताना पाहायला मिळतो. झेल सुटला त्यानंतरचा चेंडू लाजवाब पाहायला मिळतोय. अजून षटकातील काहीशे चेंडू बाकी असतील. फक्त आता 9 चेंडू बाकी आहेत आणि बनवायच्यात 29 धावा. सामना पार रंगलाय मंडळी. 9 चेंडू 29 बनवायच्यात. हो यावेळेस ओव्हरपिच चेंडू इथं टॉप एज आपण पाहिले लागताना चेंडू पाहायला मिळाला. नो चेंडू देखील आहे जो पंच कळवतायत. या चेंडूवरती जर फटका आला असताना साखं सामन्याचं पारड हल्लं असतं. परंतु जर तर आहे, जर तरला मान्यता नाही. फ्रेडचा चेंडू नक्की असणार कारण की नो चेंडू पंचाने कळवलाय. आदेशकडून देखील चुका होत आहेत. ह्या आधी देखील सचिन देखील हीच गोलंदाजी करत होते. खराब चेंडू पाहायला मिळाले. आता आदेश देखील चुका करतोय.
ह्या वेळेस ब्रिटचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू गेला एक टप्पा खात सीमारेषेला बाय बाय करत येतोय चौकार. फटका असा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. हे वैशिष्ट्य आपण पाहतोय पुरंदरेश्वरा चषकाचं आहे. इतर सामने आपण पाहतो रंगले जातात, इथं खेळाडू आपली चमक दाखवतात. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलले गेले. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 8 आणि बनवायच्या त्या 23 धावा. 8 चेंडू आणि 23. क्या होगा, क्या होने वाला है, आने वाला समय आपको बताएगा. आतेश पुन्हा एकदा तयार. यावेळेस चेंडू हवेत असेल. इथं पाहायचंय वैभव मांगरेचा झेल घेतला जाणार का. झेल झाला. मोठ्या विकेटचं पतन. विशाल मांगरे इथं बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळाले. संघामध्ये जर पाहिले की संघाचे मार्गदर्शक प्रवीण लोणे सर हे आमच्या सोबत बसून सामना पाहत आहेत. तर दुसरे गोलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. त्यांची जाग घेण्यासाठी दुसरे प्रवीण आहेत जे आज पाहायला मिळतात गोलंदाज मार्कवरती. ह्या वेळेस वाईड. आता अजूनही सांगतोय सामना संपलेला नाही. शेवटचे 6 चेंडू आणि आपण पाहतोय 22 धावा. दडपण, दबाव, प्रेशर आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. फलंदाज आपण पाहतोय समोरच्या मला राहुल षटकार खेळेल का पाहायचंय. हो यावेळेस काय इथं लगोपाठचा दुसरा वाईड. पहा सामना काय सुरू आहे. वाईड हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता गोलंदाज प्रवीण असेल. ही संघाला गरजेची नसेल वाईड हॅट्रिक. ही संघाच्या महागाईला आग लावणारी आहे. सामना आलाय 6 चेंडू 21 धावेंची गरज. स्पर्धेमध्ये आपल्याकडे वाईड हॅट्रिकला देखील कुठलंच पारितोषिक नाही. आणि या वेळेसचा चेंडू पहा बिरकावून दिलाय. समालोचन कक्षेच्या बाजूला आलाय. झेल झाला. फलंदाज राहुल इथं बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज आता पहा मैदानाच्या आतमध्ये आलाय. अरुण. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि बनवायच्यात 21 धावा. हा चेंडू आपण पाहते मोठा मोठा घ्यायचा. एक धाव पंपूर आहे. दुसरीला प्रयत्न होणार का पाहायचंय. नकार आला. नवीन फलंदाज आपण पाहतोय अरुण फडतरे. आपण पाहतोय अरुण फडतरे आता संघाची जबाबदारी घेऊन खेळेल का. दही चलेगा इक्का दुक्का मारना पडेगा चौका छक्का. इतका वेळ सामना तुम्ही पाहिला.
जनरल वॉर्ड मध्ये होता, आता सामना आयसीयूत येऊन पोहोचलाय. धडधड दबाव वाढलीये. फलंदाज की गोलंदाज. हो, यावेळेसचा चेंडू पहा, लॉलीपॉप दिला होता इथं आखूड टप्प्याचा आणि नो देखील आहे. म्हणजे या चेंडूवरती सामना फिरला असता. काय गोलंदाजी तुम्ही पाहताय. असं वाटतंय एका वेळेला सामना जातोय की काय तारादत्त संघाकडे, तर दुसऱ्या वेळेला असं वाटतंय पानवडी संघाकडे सामना झुकतो की काय. काय सामना सुरू आहे. प्रेक्षक राजेंनी देखील आज डोक्याला हात लावले असावेत, कारण की सामन्यामध्ये आपण पाहतोय दरवेळेला रोमांच येतोय जो तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. फ्रीहिटचा चेंडू, इथं चेंडू बॅट वरती घेता आला नाही जो आपण पाहतोय फलंदाजाला. हर्षदला देखील हात खोलावे लागेल. 3 चेंडू आणि बनवायच्यात 18, म्हणजे या 3 चेंडूवरती मोठे फटके खेळायचे. हर्षद खेळणार का. पहिला चेंडू तर भिरकावलाय, पाहायचा क्षेत्ररक्षक शिदर्शला जवाब. चेंडू अडवला, निश्वास श्वास सोडला असेल. आता इथं पहा दुसऱ्या धावीला देखील प्रयत्न पहा, इथं चौथीला केला की काय. फलंदाज बाद असेल म्हणजे सर आत्ताच धावा 2 धावा आहेत. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकात. आत्ताच्या धावा कळवा एकदा सर. 3 ना. धावा किती आहे. 3 2 ना. तिसरीला बाद आहे बरोबर. ठीक आहे. 6व्या गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार. आता अतिरिक्त चेंडू गरजेचे नसतील आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघाला. मी तेच सांगतोय, चौथीला पाहिला होता पंच सावध राहा. यष्ट्या सरळ करा आधी. 6व्या गोलंदाज तयार असेल. 3 धावा आहेत सर या, म्हणजे समीकरण सांगा. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथं निर्णय आलाय वाईड, म्हणजे 2 चेंडू आणि अजूनही 14 धावा. असं वाटतंय इथं सामना कोण जिंकेल हे सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटची भविष्यवाणी रचणारा महान पुरुष या जगतावरती अजून जन्माला आला नाही. हा चेंडू देखील लो आलाय. आता पहा या चेंडूवरती फटका खेळला जर असताना मंडळी, तर इथं काय सामना रंगला असता. काय सामना सुरू आज. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना तुम्ही पाहताय. तारादत्त विरुद्ध पानवडी. अक्षरशः इथं कर्ज सर्व संघांच्या डोक्यावरती आहे की काय असा विषय पडलाय. हा चेंडू आपण पाहतोय इथं डॉट. फ्रीडचा चेंडू होता. हर्षदच्या बॅट वरती आपण पाहतोय चेंडू येत नाहीयेत. त्याला इथं बॅट वरती घ्यावे लागतील. संघ अडचणीत होता जो पाहायला मिळाला. एक चेंडू आणि 14 धावा आहेत. आणि यावेळेस क्षेत्ररक्षण करणारा सामना इथं संघ सामना जिंकतोय तो आहे पानवडी संघ. या सामन्यावरती आपण पाहतोय विजय मिळवतोय. काय सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना आपण पाहतोय. इतक्या वेळ इतक्या शेवटपर्यंत हा सामना जावा का हा देखील प्रश्न पडला होता. आणि पहा रोमहर्षक सामन्यामध्ये आपण पाहतोय पानवडी संघ या ठिकाणी विजय मिळवतोय. विजय आणि पराभूत दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी जय हिंद, लगेचच आपण जय महाराष्ट्र. मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. यानंतरचा होणारा सामना आपण पाहिलाय वाल्ले विरुद्ध बेकराई नगर असे 2 संघ यानंतरचा सामना खेळतील. दोन्ही संघांना मी विनंती करेल ताबडतोब या. आपण आपल्या डगआउटमध्ये स्थानापन्न व्हा. लगेचच आपण यानंतरच्या सामन्याला सुरुवात करतोय. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय.
या ठिकाणी आपण पाहतोय सामना रंगला गेला पानवडी विरुद्ध तारादत्त. त्यामध्ये आपण पाहतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हा किताब आपण देतोय पानवडी संघाचा. त्याने संघासाठी आपण पाहतोय या ठिकाणी वैयक्तिक धावा बनवल्या 11 आणि 1 विकेट जो घेणारा गोलंदाज आणि फलंदाज होता आदेश ठरतोय. 3 विकेट्स घेतल्यात आदेशने आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आणि संघासाठी 11 धावा बनवल्या. आदेश ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला आदेश या आपण तुम्हाला या सामन्याविरुद्धचा किताब देतोय. पानवडी संघाचा आदेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला देतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तारादत्त संघ तुम्ही देखील एक शेवटपर्यंत झुंज दिली. तुमचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेल. चांगला खेळ तुम्ही देखील दाखवला. आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार आहे. यानंतरचा सामना आपण पाहतोय वाल्ले विरुद्ध बेकराई नगर. असा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. चला ताबडतोब या आदेशला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. आदेश या ठिकाणी आलेला आहे. हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील. विक्रांतदादा पवार साहेबांना विनंती आपल्या हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय आदेशला. चांगली खेळी आपण पाहिली. या आदेशला आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतोय. जयवंत सर बरोबर ना? ठीक आहे. आदेश आपण पाहतोय एक चांगली खेळी पाहायला मिळेल. 3 विकेट्स तू घेतल्या संघासाठी 11 धावा बनवल्या. काय सांगशील स्पर्धेबद्दल? तू देखील आयोजक कमिटीमध्ये आहेत परंतु आज खेळताना कसं वाटलं? आज खेळताना खूप भारी वाटलं आणि बाप्पूंच्या मार्गदर्शनाखाली सामने आयोजित केलेत. तर बाप्पूंचं मार्गदर्शन आणि आज संघाचे मार्गदर्शक प्रवीण दादा लोळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला भेटलं त्याबद्दल छान वाटलं. बरोबर आहे नक्कीच. आणि एकच चांगली कामगिरी पाहायला मिळेल. त्याच्यासोबत आपण पाहिलं फलंदाजी करणारे 3 ते 4 चौकार ज्यांनी खेळले होते प्रसाद त्यांच्याबद्दल काय सांगितलं? त्यांनी देखील एक चांगला स्टॅट मिळून दिला होता. संघासाठी धावा बनवल्या होत्या. प्रसाद आणि मी एका संघातून खेळत होतो. आधीपासून खेळायचो आणि आज दोघं पानवडी संघातून एक आयकॉन म्हणून खेळत होतो आणि प्रसादची साथ मिळाली त्यामुळे मॅच जिंकू शकलो आम्ही. बरोबर आहे. प्रसादची साथ मिळाली. तुला जातोय मॅन ऑफ द मॅच. चला विक्रांत दादा या आपल्या हस्ते आपण एक ट्रॉफी आणि एक ट्रॉफी घ्या. विक्रांत दादांच्या हस्ते आपण पाहतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतोय. एक ट्रॉफी द्या. सामनावीराचा किताब आपण त्याला देतोय. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी केल्याबद्दल. सर इथे या. एक चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 3 विकेट घेतल्या संघासाठी 12 धावा बनवल्या. त्याला जातोय मॅन ऑफ द मॅच आदेशला. तो आपण हा किताब देतोय. सर्व टीम या. यानंतरचा होणारा सामना तुम्ही पाहताय वाल्ले विरुद्ध बेकराई नगर. हा संघ आपण पाहतोय या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. बेकराई नगर संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी वाल्ले संघ. डगआउट मध्ये चला ताबडतोब. तुमचे जे काय डगआउट आहे ते डगआउट मध्ये या. विनंती असेल ताबडतोब. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं डगआउट उजव्या बाजूला आहे. फलंदाजी करणारे सर्व खेळाडू या तुमच्या डगआउट मध्ये असतील याची नोंद घ्या. तुम्हाला बसण्यासाठी आपण पाहतोय एक पविलियन या ठिकाणी आहे. खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. त्या कक्षामध्ये तुम्ही बसा. विनंती असेल. थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा ऐकण्यासाठी आमचे मित्र अनिकेत गुंजाळ सर यांना जुन्नर तालुक्याचा बुलंद आवाज यानंतर मायक्रोफोनचा ताबा घेतील. मी काय काळ थांबतो तुम्ही मात्र थांबू नका.
or to the commentary box.